साक्री तालुक्यातील एचाळे गावात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। यावेळी काढणीसाठी आलेले कपाशी व कांदे पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। हेवाळे परिसरातील शेतात सर्वत्र पाणी साचल्याने पिकांची नासाडी झाली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत। शेतकऱ्यांनी सांगितले, कापूस व कांद्याचे पीक काढणीच्या अंतिम टप्प्यात होते, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे, त्यामुळे कापसाचे धागे व कांद्याच्या गाठी खराब होत आहेत। शेतकऱ्यांनी शासनाकडे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी पंचनाम्याचे काम लवकरच सुरू करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। मंडळ अधिकारी, तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने शेतात जाऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याची विनंती केली आहे। या बैठकीत कारभारी बिरा, बिडू नानवर, मकडू टकले, दाजू कारंडे, सुक्का पिसाळ, रामा कोळेकर, जगन नानकर, खंडू गोयकर यांच्यासह गावातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या व शासनाने तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी यावेळी लोकशास्त्रविषयी बोलताना केली आहे। मी बिरायडू नानवर बोलतोय। माझ्या शेताची पावसामुळं फारच नुकसान झाली, तर एवढी सरकारने दखल घ्यावं आणि सर्कल तलाठी कोणी फोन लावल्यावर बी उचलत नाही, तर बघायला बी ना, तर कपाशी कांदा ही फारच नुकसान झालेली आहे आणि एवढी सरकारने आमच्या शेतीची भरपाई द्यावं। पावसामुळं पाणी पण इथं गुडघ्याइतलं पाणी आहे आणि सर्कल तलाठी फोन बी उचलत नाही आणि बघायला येत नाही शेतकऱ्याची काय नुकसान झालेली ही, तर शेतकरी जगणार कसा काय? शेतीला खूप खर्च लावून आम्हाला 2-3 वर्ष बी दुष्काळ होता। यावर्षी पहिला दुष्काळामध्ये 3 वर्ष काही पिकले नाही, यावर्षी पाऊस पडून फार जोरात नुकसान झालेली। शेतीला भांडवल लाव, खतमूत लावून कपाशी निंदणं, मजूर लावून टोचायला, तरी काय पण पिकलं नाही। पावसामध्ये गुडघ्या इतक्याला पाणी जमलेलं आहे तिथं आणि सरकारने मेहरबानी करून आमच्या शेतीची नुकसान भरपाई। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी साक्री।